च्या कर्जमाफीसाठी जे आंदोलन उभं केलंय ते आपले सर्वांचे आणि शेतकऱ्यांचे देखील नेते बच्चूभाऊ कडू, माझ्यासोबत आलेले सन्माननीय जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, काल सकाळी मी सन्माननीय बच्चूभाऊंना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती केली की शासन आपल्या सोबत आहे, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी। हा फोन झाल्यानंतर बच्चूभाऊंनी काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चूभाऊंना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो। बच्चूभाऊंना इथं भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली। आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चूभाऊंना एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चूभाऊंनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। आणि हे पत्र आणत असताना बच्चूभाऊंचा एक सहकारी म्हणून, आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे। कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे, दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे। त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चूभाऊंना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो। माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। दिव्यांगांच्या मानधनासाठी 30 जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल। उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की 6 मंत्र्यांनी बच्चूभाऊंबरोबर VC-वर चर्चा केलेली आहे। त्या मंत्री महोदयांची देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलंय की बच्चूभाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चूभाऊंना जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या 6 मंत्र्यांनी दिलेलं आहे। मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे। आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहेच, परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे। जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि म्हणून बच्चूभाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र
माझ्याद्वारे आणि कलेक्टर साहेबांच्याद्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे, ते आम्ही आता 2 मिनिटांमध्ये देऊ. मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली, तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही, तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता. परंतु आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चूभाऊ कडूंची प्रकृती सगळ्यांना महत्त्वाची आहे, कारण असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे. मी बच्चूभाऊंचं दिव्यांगांसाठीचं काम स्वतः बघितलेलं आहे. मी आता येत असताना एक किस्सा बच्चूभाऊंचा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला, ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही. आपण तो सगळ्यांनी टीव्हीवर बघितलेला आहे. एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चूभाऊ काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समवेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चूभाऊंनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. 2 मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल. मी तो बच्चूभाऊंकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चूभाऊंना पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली दिसत आहे. भाऊंसोबत गेल्या 7 दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे. बच्चूभाऊ, माझी आपल्याला विनंती आहे, हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय, त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो. शांत राहा, शांत राहा. आताच प्रकृतीची काही अडचणी ज्या आंदोलनकर्त्यांना झालेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वैद्यांना देखील विनंती करायची आहे की बच्चूभाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बच्चूभाऊंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चूभाऊंना विनंती करतो आणि बच्चूभाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. बोल भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, अहिल्यादेवी होळकर की. खरं तर गेल्या 7 दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता. हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता. तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे. हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे. आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय, आमचं स्वप्न होतं या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले, ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला. आपण राजू शेट्टीजी येऊन गेले, आमचे तुपकर आले, नवलेजी आले, रोहितजी पवार आले, अनिलजी देशमुख असेल, जानकरजी असेल, संभाजी राजे असेल, सगळ्या मोठ्या नेत्यांनी आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते. आपण 3 गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी, माझा प्रहारचा कार्यकर्ता, कष्टकरी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेले नाही आहोत, यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता. दुसरा उद्देश होता महत्वाचा, का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला, राजकारणी
लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्तित्वहीन करून टाकलं. त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे. खरं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे. नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो, मत कोणाले मारा, पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढाई येईल तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजूने घेऊन शेतकरी म्हणून लढावं. कारण 75व्या वर्षामध्ये अजूनही आमची आत्महत्या होतं. विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे, आम्ही मानतो. काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला. त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही, त्याच्यासाठी हा सवाल आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ, अनेक पक्षाचे लोक, अनेक जातीचे लोक, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, जो गावात काम करणारा, दिव्यांग तर अर्धी लढाई दिव्यांगानं लढली आहे भाऊ. हा माणूस खुर्चीवर दिसताना पुण्यावरून याटोन एकटा आला. याटोन रायगडला पण आले होते. ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती. अशा ह्या दीन दुबळ्यांना 1500 रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब. त्याचे महिने 6-6 महिने त्यांना पगार भेटत नाही. आम्ही जे मुद्दे मांडले ना, तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून, नेत्यापासून, आमदार खासदारपासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलनानं उजेडात आणलेलं आहे, समोर आणलेलं आहे. लक्षात घ्या, आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसतं, तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे. आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे. ते आज आपण साध्य केलं. मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो, धर्माची लढाई सोपी आहे. कोणतं मंदिर पाळतं आणि कोणती मस्जिद पाळतं. तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो, आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली. राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या 37 वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते. 3700 रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं. 7000 रुपये भाव होते तुरीले, 6000 विकावं लागतं. कुठं सरकार तोंड मारत नाही, याचं खरं वाईट वाटतं. आणि मग राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कसं? ते फेडता आलं पाहिजे. उद्या जे आम्ही तुम्हाला मानतोय, पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले आहे. एमआरजीच्या मजुराले, काम करणाऱ्या मजुराले 6-6 महिने मजुरी भेटत नाही. तुमच्या आमचे पगार 5 तारखेच्या आत होतं. लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची, शरम वाटायला पाहिजे. गावातला शेतमजूर आहे त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही, आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटतं साप चावल्यावर, ते लवकर भेटत नाही. एका गावात मजूर शेतात काम करतोय आणि शेतकरी काम त्या ह्याच्यात करतोय शेतात. काय तुझा भाव आहे? काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे? पण आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा घटक गरीब आहे. मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहतं. मेंढपाळ लोक, तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला, त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत 3 महिने पाऊस असतं आणि चाऱ्याला काहीच नसते. त्याला फक्त ई क्लास असेल, फॉरेस्टची जागा असेल, ते काय मेंढर वरचं खातं, खालचं खात नाही, झाडाच्या वरचं तोडतात. तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं. आम्हाला सांगायचंय जोडधंदा करा,
मग कलेक्टरला जोडधंदा द्या, एखादं 2-3 मशिद्या बांधून यांच्या इथं काय हरकत आहे? तेवढा पगार कमी करा. विधवा भगिनी येऊन गेल्या त्यांना 1500च भेटतं. संजय गांधीचेच लाभार्थी आहे. आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मला वाटते हा बच्चू कडूचं यश नाही आहे. आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उणीव होती शेतकरी एकत्र, मजूर एकत्र, दिव्यांग एकत्र येण्याची, ते उणीव या आंदोलनानं भरून काढली. लक्षात ठेवा, भरून काढलेली आहे. हे मोठं यश आहे. सरकार येईन नाही येईन त्याचं कर्तव्य बजावन नाही बजावन ये आजी. ते 65 वर्षाची आहे, तिचं शुगर आहे 450. तरी ते इकून समोर बस इथं. हे घे हे काय हे काही आमच्या ओळखीची नाही, जातीची नाही, धर्माची नाही, पंथाची नाही. कुठून आली बिचारी, तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर तू थांबून जाऊ, मी उपोषणाला बसतो म्हणे. आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा. आमचे हे पुण्यावरून आले, कडू आहे, गणेशकर आहे, गणेश निंबाळकर आहे, दुधाने आहे, बघे 3-4-50 आमचे हे आहे. सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली. शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं, कारण त्याला धर्म आणि जात जिटेकली नसतं. आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण 4 आंदोलन केले आणि हे 5वं आंदोलन आहे. आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहे, जे काही लिहून आणलेलं आहे, थोडं बाई थांब थोडं. हा तिला वरते घेऊन येते, याच्यावर बसव, ह्या स्टेजवर बसव, नाही इथं बसव, त्याला उचलून इथं बसव. थोडं थांब मावले, त्यांना जायचं आहे. कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं. अजितदादाचं मला बयान माहीत आहे. ते म्हणत होते मला कुठं माहीत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून. पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादानं तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला. बोलले ते, लक्षात घ्या. याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का. कर्जमाफी म्हणजे सरसकट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे. आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे, ते विषय घ्यावं लागेल. त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी. दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या. आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून. सगळ्यात मोठं यश आहे 20 मागण्या. आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे. कर्जमाफीचा विषय आहे ते. मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा, तुम्ही तारीख कोण नाही सांगत. सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून, बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू. तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को. तयार आहे? आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय. कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे. माझ्या शेतकऱ्याची पेरणी आहे, ही पेरणी हुकली म्हणजे 1 वर्ष हुकणार आहे, आयुष्यात मोठी अडचण येणार आहे.
आणि कधी पाऊस पडन, कधी पेरणीवर जावं लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल हे सांगता येत नाही. सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानतो. सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग समिती स्थापन करणार. मतदान असताना कोणाले मारा, आंदोलन असताना आमच्याकडे या, याची तयारी आपण सगळ्या इकडे करावं लागेल. जुनं कर्ज नवीन करणे म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येतं, पण पुनर्गठनचं व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागेल. मुंबईला जेव्हा मीटिंग येईन, कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ते थांबली पाहिजे. कालच बेलखेडेनं, मला कोण आहे तो माणूस, शेतकरी, हा काय नाव आहे, बेलखेडे आर्वीतला 1 वाजता आत्महत्या केली. त्याच्या घरी बँकेवाले या पेरणीच्या टाइम मध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा, कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर अदानी अंबानी करा साले हो, आमचे वसूल करांतर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रत्येक गावात बोर्ड लावू आपण. म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मराचं नाही. जो येईन अंगावर आणि आमचं मरण जर जवळ करत असाल तर फक्त मला सांगा, मी त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही. आणि म्हणून येत्या 8 तारखे 8 दिवसाच्या आत वसुलीची अट रद्द करणे, सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे, या 2 गोष्टी 8 दिवसाच्या आत झाल्या पाहिजे. कमलताई गवई आल्या, त्यांना येऊ नये इकडे, त्यांना घेऊन. बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर. आपल्या आंदोलनात यश आलं आणि हे घर आता 2 लाखापर्यंत भेटणार आहे गावातल्या लोकांना सुद्धा. हे सगळी तुमची कमाई आहे. आणि ज्यांना जमिनी अतिक्रमण मध्ये आहे, ज्यांचं अतिक्रमण मध्ये आहे पण घर बांधत नावानं होत नाही, तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे. त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन. मच्छीमार, दूध व्यवसायाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत आणि फळ, आंबा असेल, संत्रा असणार, द्राक्ष असेल, केळी असेल, जे काही फळबाग आहे त्यावरही पेरणी ते MRHS मधून 3+5 ची योजना त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगालेनं मान्य केलेलं आहे. आता विषय असा आहे का माझी तब्येत काही फार चांगली नाही. मी बोलून राहिलो होशात, पण पोटात किती दुखते मला माहित. बऱ्याच कार्यकर्त्यांना मेसेज केला, बच्चू भाऊ तुम्ही जर आंदोलन सोडलं नाही, आज अन्नत्याग जर सोडलं नाही तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे का, तुम्ही नसाल तर मग काय फायदा आहे, कर्जमाफी काय फायद्याची आमच्या. म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान 200-300 मेसेज माझ्या मोबाईलवरून पडलेले आहे. मी दुधा मनस्थितीत आहे, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर, तुम्ही सोडा नाही तर आम्ही खाली उडी टाकतोय. 2 गोष्टी आहे. येणारा पाऊस कधी सांगता येत नाही, त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब, हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं. पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं 2 ऑक्टोबरला तुम्ही यायला तयार आहे नक्की का? हात वरते करा. अरे तयार आहे का? बगर पैशात यावं लागन. आता एकाच्या लोकांना अधिक 100-200 आणावं लागल. आपण याला चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा. सांगू नागपूरले जाऊ मुंबईले, बरोबर आहे ना. येले एकदा आपण तसा गनिमा गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात 2 ऑक्टोबर तुमने तारीख नहीं दी तो चली रही. ठीक है, मुख्यमंत्री तारीख देने को तयार नहीं है अभी, पण आम्ही 2 ऑक्टोबर तारीख सांगितली आहे, ते पर्यंत माफ करावंच लागेल.
नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बरोबर आहे? सगळ्याची तयारी आहे? सगळे तयार आहे ना? आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळे, कारण इथे खूप कधी काल तर तो आवारे थोडंसं वाचला नाही तर गेला असता वरते. हे कार्यकर्त्याचाही मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही. तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती. ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेला तो मोहम्मद रिजवान आहे. सगळ्या धर्मातले लोक बसले, सर्व जातीचे लोक बसले. खरं तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चू कडूच्या 7 दिवसाचं उपोषण नाही. तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना, तुमचं खरं यश आहे, आमचं यश नाही आहे, तुमचं यश आहे. तुम्ही एवढी गर्दी केली नसती, स्वतःच्या पैशानं आले, शिदोरी घेऊन आले, जेवाची व्यवस्था नाही, काही नाही. आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले. असेच एकत्र राहा. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहो. या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहो. अधिक आंदोलन मजबूत करू, अधिक ताकदवर करू. हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते होईल. कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा, पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे? सगळे तयार आहे? आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी, सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला. नंतर मी 16 तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी टाकल्याशिवाय सरकार मानत नव्हतं. लक्षात घ्या. बरेच डॉक्टरांनी मला सल्ला दिला का पाणी टाकलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे. उद्या कदाचित भरती व्हावं लागेल. आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेऊन 2 ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे, ताकदनं. सगळ्याची तयारी आहे ना? कोणाची नाही आहे का? सगळे तयार आहे का? हात वरती करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आता नाव काय आजी तुझं? तुझं नाव सुमन. आणि हे तुमचं नाव? सुमन. आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो, उदय सावंत साहेबांच्या हातून, म्हणजे त्यांच्या उपस्थितीत. हे 2 एक अपंग आणि एक विधवा महिला, आमची शेतकऱ्याची माय वय आहे. आणि मलेत पाच तू. हां, क्या बात. धन्यवाद धन्यवाद. शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती, एक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कृषी प्रधान म्हणजे काय आणि जो सर्वात मागं असावं का, एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं. धन्यवाद. उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे साहेब, राठोडजी, सगळ्यांचा आभार तर मानतोच. पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू. उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे. आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे. तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. SP असेल, कलेक्टर असेल, इथे मेटकरी साहेब आलेले आहे आमचे. मोजरी बद्रू जमात, मी भेटलो होतो घरी पण विसरलो. हां, ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही. मेटकरजी म्हणतात आणि बद्रूजी म्हणतात. त्यांचाही मी आभार मानतो. आणि SP आणि कलेक्टर, खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली. गणेश लगे त्यांचाही आभार मानतो. हा ताई करतोय इथं. ते हे मंत्री नाही आहे त्यांचे. हा भेटू. हा कमलताई, कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा.
उभं होऊ नका, सध्या उभं होऊ नका, खाली बसा. स्टेजवरची जी मंडळी आहे थोडं खाली वा, गर्दी कमी करा तिथली थोडी. नाही, माझ्या मध्यस्थीला म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे असतील, आलेले सगळे मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदयांशी झालेली चर्चा असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली चर्चा असेल, अजितदादांनी आज केलेली घोषणा असेल आणि आम्ही शासनाच्या वतीने दिलेलं पत्र असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून बच्चूभाऊंनी आंदोलन मागं घ्यावं अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. ज्या बैठका लावायच्या त्या देखील तातडीनं लवकरात लवकर कशा लावता येतील यासाठी आम्ही काम करू. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत देखील एक बैठक करायची आहे. बँकांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील बैठक करायची आहे. एक समिती नेमायची आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कशा होतील यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. परंतु बच्चूभाऊंनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला, मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान दिला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या केलेल्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा शासन म्हणून आम्ही सगळे करू असा देखील मी त्यांना शब्द दिला. नाही, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 15 दिवसामध्ये समिती स्थापन करू. त्याच्यानंतर बच्चूभाऊ स्वतः या संदर्भातली चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा बच्चूभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे शेतकऱ्यांशी करून भविष्यातले निर्णय घेऊ. 2 ऑक्टोबर आंदोलनाची तारीख बच्चू कडूंनी दिलेली आहे. आता गांधीगिरीनं आंदोलन केलं. 2 तारखेला भगतसिंग 2 तारखेचा आंदोलनाचा किंवा या सगळ्याचा जो काही त्यांनी घोषणा केली ही आता इथे मला कळलेली आहे. या संदर्भात मी एवढंच सांगितलं की या सगळ्या संदर्भामध्ये बच्चूभाऊंशी मुंबईमध्ये सविस्तर चर्चा होईल आणि त्यांनी केलेल्या मागण्या ह्या स्वतःसाठी केलेल्या मागण्या नाहीत, शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेल्या मागण्या आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे, त्यांच्यासोबत आहे. सर, शेवटी बच्चू कडूंवर आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येणार का? मी साहेब दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की बच्चूभाऊंची तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ह्या मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीनं महायुतीचं सरकार काम करेल. तर एक डॉक्टरसाठी टाळ्या वाजवा. त्यांनी खूप मेहनत केली आणि सर्व कार्यकर्त्यांना, मग बल्लूभाऊ असेल, आमचे रवी मानवजी असेल, संजयजी देशमुख असेल, संतोष किटले, मंगेश देशमुख, फील्डवर कामणारा आमचा वसू महाराज, रामटेके, बरेच लोक आहे. मी आता नाव घेणं कठीण आहे. हे आमचे गणेश निंबाळकरनं तिथं बसून 2 तालुके तिथले बंद केले. सगळ्यांचा आभार मानायला मी एक दिवस तुमच्या घरी जरूर येणार आहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भिड़ो बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे, थांबवलेलं नाही. आता भेटलेली ऊर्जा दुपटीनं चौपटीनं कामी येईल. बच्चू कडू आणि आमचा सगळा कार्यकर्ता सवंगडी या शेतकरी, मजूर, दिव्यांग, वंचित लोकांसाठी अतिशय येत्या काळात तुटून पडल्याशिवाय राहणार नाही. सरकारनं सांगितलं का उच्चस्तरीय समिती गठीत करेल 15 दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल. दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दूध व्यावसायिक असेल,
आमच्या शेतमजुराचा प्रश्न असेल, भूमिहीन शेतमजुराचा, सगळ्या एकंदरीत मागण्याबाबतीत ह्या विषय मला वाटते आमच्या 25 मागण्यापैकी 20 मागण्या मंजूर होत आहे. 5 फक्त राहिलेल्या आहेत. त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानधनाची मागणी महत्वाची होती. एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यानं केलेला आग्रह हट्ट, नाही तर मी 16 तारखेपासून पाणी त्याग आंदोलन सुरू करणार होतो. पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रह खातील जे काही मॅसेज पाठवले ते थोडेसे आमच्यासाठी रिस्क घेण्या इतके नव्हते. फोटो पाठवून का मी आता इथंच पॉयझनची बॉटल घेतो, तुम्ही आज जर अन्नत्याग मागं घेतलं नाही, तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं. आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. माझे जे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे. माझ्याशिवाय तेही मागं घेत नव्हते. एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे. आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं जाऊन भिडणार आहोत. 2 ऑक्टोबरला भगतसिंगगिरी, गांधी जयंतीला भगतसिंगगिरी हे आम्ही येत्या काळात करून दाखवू. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जाची माफी आम्ही तुमचा अहवाल म्हणजे समिती, उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे. आणि तो 2 ऑक्टोबरच्या आत कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे. नाही केली तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन अभी उच्च स्तरीय समिति कर्ज के बारे में जो निर्मित की है और वो 15 दिन में निर्मित हो रही है, उसका अहवाल जब आएगा तब कर्ज माफी की घोषणा होंगी. ये अभी दोनों, एक मुख्यमंत्री और दोनों भी मुख्यमंत्री ने कहा है, थोड़ा उसको टाइम देना भी जरूरी है. और आने वाला जो बारिश का टाइम है वो भी बहुत महत्वपूर्ण होता है. अगर बारिश शुरू हो जाती तो आंदोलन में उसका बहुत प्रभाव गिरता है. और हमारे कार्यकर्ताओं ने जो की, हमें विनती की है और हमको आत्महत्या की जो धमकी हमारे कार्यकर्ता ने दी, अगर तुम अन्नत्याग आंदोलन नहीं छोड़ते तो हम मर जाएंगे. इस सभी मुद्दे को लेकर अभी हम थोड़ा पीछे आ गए. 2 अक्टूबर गांधी जयंती को भगत सिंह गिरी पूरे देश में दिखाई जाएंगी, बहुत ताकत से, बहुत मेहनत से. इससे और दोगुना ज्यादा हम कहीं भी पीछे हटने नहीं वाला है. किसान और मजदूर और हमारा दिव्यांग भाई है, जो काम करने वाला कष्ट करने वाला जो हमारा आम आदमी है, चाहे कोई भी जात और धर्म का रहे, उसके लिए ये लड़ाई शुरू हो गई. और अंतिम तक, जब तक हमारे शरीर में खून का बूंद है, तब तक लड़ने वाले हैं.